पार्कातनं न्यूज 18 लोकमत आपल्यापर्यंत दोन्ही दसरा मेळावे जे आहेत, म्हणजे एकीकडे नेस्कोमध्ये शिंदे गटाचा पार पडणारा मेळावा, तर दुसरीकडे शिवाजी पार्कात सालाबादप्रमाणे पार पडणारा ठाकरेंचा मेळावा, म्हणजे विचार ठाकरेंचाच, आवाजही ठाकरेंचाच, असं म्हणत मागच्याच व्यासपीठावरनं आज उद्धव ठाकरे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं म्हणत काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. चला जाऊया थेट आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडे. राहुल झोरी आता या क्षणाला शिवाजी पार्कच्या ठिकाणी आहेत आणि तिथूनच शिवसैनिक त्याच ऐतिहासिक इमारतीला, म्हणजे शिवसेना भवन या इमारतीला खरं नमन करून या शिवाजी पार्कात येत असणार. जाऊयात राहुलकडे. राहुल, विशाल अगदी बरोबर आहे. खरं तर राज्यभरातल्या तमाम शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असणारं शिवसेना भवन, शिवसेना 2 झाल्या मात्र शिवसेना भवन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच ठिकाणी आपण बघितलं की दरवेळी दसरा महोत्सवाला येत असताना प्रत्येक शिवसैनिक शिवसेना भवनावर आपला पाय टेकवतो, माथा टेकवतो आणि त्यानंतर शिवाजी पार्ककडे जातो. तमाम मावळे शिवसैनिक इथं पोहोचलेले आहेत. काही थेटपणे आपण त्याच्याशी देखील बोलूयात. काही मराठवाड्यात देखील लोक आलेले आहेत. कुठून आलाय, काय कुठलं गाव, कशासाठी आलाय नेमकं? माझं नाव परमेश्वर कामगुंडा, मी लातूरचा आहे. मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. अहो शेत तर वाहून गेलं, आता रब्बी पेरावं म्हणतं मातीसुद्धा वाहून गेली. रब्बी कशाने पेरावं ही कळलं आणि शेत थट्टा करलं आहे सरकार आमची. 85 रुपये गुंठा. आज काढा पैसे किती लागले, त्याचा भाव काय निघणारा किती, कसं काय मारायची येळाई. एवढी सगळी परिस्थिती वाईट आहे तरी देखील दसरा मेळाव्याला तू आलाय, काय नेमकं? हे दसरा मेळावा म्हणजे वर्षाची ऊर्जा एका दिवसात घेऊन जाणं. आज आम्ही साहेबाचा विचार ऐकणार, ती ऊर्जा घेऊन आम्ही वर्षभर ती वापरून त्याचं जगणार. ती ऊर्जा घेण्यासाठी आम्ही आलेलो इथं. ऊर्जेसाठी आलेले आहेत. काही बहुसंख्य ज्या संख्येने येत असतात. खरं तर एक मॅटर याच्यावर बघितला तर एक संदेश या दसरा मेळाच्या निमित्तानं शेतकऱ्यांना मदत अपुरी करणारा सरकार, अशी एक टीका. काय नेमकी भूमिका आहे बॅनरच्या पाठीमागं? माझी भूमिका एवढीच आहे, मी महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलं घेतलेला, मी मुस्लिम मावळा, मराठी मुस्लिम समाज आज शेतकऱ्यांच्या वर जे जे अन्याय बळीराजाच्याकडून झाला आहे. पाऊस पडला, एवढा पडला का त्यांचे शेतातले पिकं, त्यांची शेतातली माती, त्यांचे जनावरं सगळे वाहून गेले, जनावरं मेले. आज ते बिचाऱ्यांचे खायचे प्रश्न उडले आहे. त्यांना बी पोरं सोरं आहे, त्यांना बायका पोरं आहे, त्यांना आजारपास आणला पैसे नाही. तर लवकरच्या लवकर तुम्हाला गद्दारांना विकत घेण्याकरता, हे गद्दारांना विकत घेण्याकरता तुमच्याकडे 50 खोके आहे का? याला गुवाहाटीमध्ये स्पेशल सर्व्हिस द्यायला खर्च करायला पैसे आहेत का? आणि गरीब कुटुंबामधला शेतकऱ्याला गुंठेवारी फक्त 85 रुपयाची भीक. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला विनंती करीन, जसं तुम्ही 23-25 लाख रुपयाचा बेड झोपायला आणला तसंच ना त्या पद्धतीने आमचे शेतकरी बांधवांना बी 50,000 रुपयाची 50. कुठून आले मामा तुम्ही? कुठल्या गावून आले? पुढे या, पुढे या, पुढे या. दिंडोरी, नाशिक. बरं, काय परिस्थिती? एवढं पावसा पाण्याची परिस्थिती आहे. मी काय म्हणतो, आम्हाला बोलू तर द्या, तुम्ही बोला, तुमचंच ऐकायला आलो. मी काय म्हणतो, एवढं पावसा पाण्याची परिस्थिती आहे, एवढा मोकार पाऊस झाला, नुकसान झाले, तुम्ही दसरा मेळाला तरी बी आवर्जून आले, काय नेमकं? आलो का त्या शेतकऱ्याला जपा. मराठवाड्यातल्या फार वाईट हाल आहे त्यांचे वाले. फार रस्त्यावर आहे, रस्त्यावर झोपतात ते. काय वाईट हाल आहे त्यांचे वाले. अपेक्षा काय? या पुढे तुम्ही कुठल्या गावचे? दिंडोरीचे का? पुढून या, पुढून या. काय पर्याय सांगा, काय पर्याय? एकच पर्याय. महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आम्ही आवाहन करतो की जसं आमचं शिवसेनेचं सरकार असताना उद्धव साहेबांनी एकाच वाक्यात सगळ्या सरसकट 2 लाखाची कर्जमाफी दिली या सप्टेंबर महिन्यामध्ये. आता ऑक्टोबर चालू झालाय आणि तीच परिस्थिती आजही आली आहे. ओला दुष्काळ जाहीर झालेला आहे, पण हा सरकार करत नाही. यांची मनमानी चालू आहे. सर्वसामान्यांशी यांना काही देणं घेणं नाहीये. यांनी सरसकट कर्ज माफी लागू करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिलाच पाहिजे. कुठल्या गावचे तुम्ही? मातेरवाडी, दिंडोरी तालुका. दिंडोरी. सगळं नाशिकहून आले तुम्ही सगळे? बरं, आता नाशिकमध्ये परिस्थिती अशी आहे की अनेक लोक, जुनी लोक सगळे, कुणी भाजपात गेलं, कुणी शिवसेनेत गेलं, तुम्ही अजून तिथंच आहेत. काय म्हणजे आमचं म्हणणं पक्षांतरांचं बिलकुल नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे का जे राज्यात चाललंय ना आजची परिस्थिती, शेतकऱ्याच्या मदतीवर तुम्ही काहीतरी बोला. गव्हर्नमेंट आज झोपलेलं आहे. गव्हर्नमेंट आज फक्त
चुकीचे याचं हे करतंय का मता करता हे करतंय. उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा आहे थेट ते त्यांनी जशी पूर्वी कर्जमाफी केली ना, जर उद्धव ठाकरेचं म्हणजे उद्धव सेनेचं सरकार आलं तर ते परत शेतकऱ्याची कर्जमाफी करणारच आहे. पण आता निवडणुका झाल्या आहेत, निकाल लागले आहेत, विरोधी बाकावर उद्धव ठाकरे आहेत. काय नेमकं येत्या निवडणुकांमध्ये नेमकं काय, कारण आजचा दसरा मेळावा येत्या जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका लागतील, कल जाईल परत एकदा लोकांचं त्यांच्याकडे. कसं आहे, कल 100% इकडचाच आहे. पण काय होतं, पैशाच्या याच्यावर दबाव तंत्रावर हे लोकायला दिशाभूल करता म्हणून तिकडचं मतदान होतं, नाही तर प्रत्यक्षातलं मतदान तिकडचं नाहीच आहे. पंजाब मध्ये एवढी नुकसान झाली 50,000 रुपये